आज आपण जसा बाहेर गाडीवर मिळतो तसा एकदम खुसखुशीत गरमागरम वडापाव जसा गाडीवर बाहेर मिळतो चवीला अगदी तसाच घरी बनवणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये वडापाव कसा करायचा जो परफेक्ट गाडीवर मिळतो तसाच चवीचा स्टेप बाय स्टेप सगळं काही सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो बटाटे घेतलेले आहेत, ते आपण शिजवून घेऊया. बटाट्याचे थोडंसं वर येईपर्यंत एवढंच पाणी घालून आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. जास्तही पाणी नाही वापरायचं, जेणेकरून आपले बटाटे एकदम गीर शिजणार नाहीत. जास्तही पाणी ओढून घेतात, त्यामुळे कमी पाणी घालूनच आपल्याला हे बटाटे शिजत घालायचे आहेत. तुम्ही कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता. आता मी इथे बटाटे शिजवून पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत, ते लगेच आपण सोलून घेऊया. वडापाव करायच्या 4 स्टेप्स आहेत, त्या 4ही मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. पहिली स्टेप आहे बटाट्याची भाजी बनवणे. आपण सर्वात आधी भाजीच बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे उकडून घेतलेले बटाटे सोलून घेते. बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित येणं हे गरजेचं आहे, कारण जास्त जर मिश्रण सैलसर झालं तर आपल्याला वडापाव व्यवस्थित येणार नाहीये. त्यामुळे अगदी छान असं हे बटाटे पाणी कमी वापरून शिजवून घ्या. नंतर मी इथे सर्व बटाट्यांची अशा पद्धतीने साल काढून घेते. आता इथे सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आहे मी. नंतर हे आपल्याला सर्व बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे. तुम्ही स्मॅशरने देखील स्मॅश करून घेऊ शकता. मी इथे अशा पद्धतीने हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत, जेणेकरून सगळ्या आपल्याला यामधल्या गुठळ्या वगैरे फोडून घेता येतील. एकदम मऊसर असं हाताने इथे मी स्मॅश करून घेतलेला आहे हा बटाटा सगळा. चला तर आता वाटण्यासाठी काय काय घेतले हे दाखवते. हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे, आल्याचा एक तुकडा आहे. हे सर्व आपल्याला छान असं मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर भरपूर अशी घालायची आहे आणि हे पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता बाकीचे जे मसाले लागतात ते सांगते. फोडणीसाठी इथे मी जे आपण वाटण तयार करून घेतलं ते घेतलं आहे वाटीत काढून. मोहरी आहे, हळद आहे, धनेपूड, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि कढीपत्त्याची पाने मी बारीक चिरून घेतलेली आहेत अशा पद्धतीने. आता आपण कढई गरम करायला ठेवूया. कढई तापली की यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. मी इथे 2 चमचे तेल घालून घेते. आता तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहे. मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. नंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालून घेऊ. हे छान असं परतून घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालू. मंद आचेवर वाटण 2 मिनिटं छान परतून घेऊया. वडापाव करायला किंवा त्याची भाजी करायला अगदी सोपी आहे. चव येण्यासाठी वडापावच्या भाजीचे हे प्रमाण व्यवस्थित घेणे गरजेचे आहे. मात्र बाकी काही साहित्य कमीच लागतं आणि लगेच तयार होतो आपला वडापाव. आता छान असं हे 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. यामध्ये आपण हळद घालून घेऊ. धनेपूड घालून घेते. चवीनुसार मीठ घेतले ते टाकू. आता ही आपली भाजीची फोडणी तयार झालेली आहे. हे सर्व एकसारखं मिक्स झालं की यामध्ये आपण तो मॅश केलेला बटाटा घालून घेणार आहे.
बटाटा एकदम ही बारीक करण्याची गरज नाही आहे. थोडेसे मी इथे चंक्स ठेवलेले आहेत, ते वडापावमध्ये खाताना खूप छान लागतात. आता हे सर्व फोडणीमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभरासाठी हे सर्व आपण यात मिक्स करून घेऊया याचे मसाले, जेणेकरून हे भाजीला सगळीकडे लागले जातील. आता इथे सर्व मी छान परतून घेतलं. यावेळी तुम्ही भाजीमध्ये मीठ थोडंसं टेस्ट करून पहा. जर मीठ कमी असेल तर आणखीन थोडंसं मीठ वाढवू शकता, कारण वडापावच्या भाजीमध्ये जर मीठ कमी असेल तर वडापाव खायला चव लागत नाही. खूप टेस्टी असा वडापाव होण्यासाठी आपली भाजीही छान झाली पाहिजे आणि यामध्ये तुम्ही मीठ एकदा टेस्ट करून पहा. आता पहिली स्टेप तर इथं आपली पूर्ण झालेली आहे. वड्याची भाजी बनवून झालेली आहे. तुम्हाला हवा असेल तर यावेळेस तुम्ही इथे लिंबाचा रस मिक्स करू शकता. मी नाही केलेला. लिंबाचा रस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. चला, इथं आता भाजी तयार आहे आपली. आता दुसरी स्टेप करायला घेऊया. जे वड्याच्या वरचं मिश्रण आहे ते आवरणासाठी साहित्य पाहू. इथं मी 200 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे. त्यासाठी इथे मी 20 ग्रॅम तांदळाची पिठी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आहे, ओवा घेतलेला आहे आणि चिमूटभर सोडा घेतलेला आहे, खायचा सोडा. चला, लगेच आपण पीठ मिक्स करायला घेऊया. तांदळाची पिठी यासाठी घ्यायची की आपलं वडापावचं जे आवरण आहे ते एकदम छान कुरकुरीत असं होतं. साधारण 1-2 चमचे तांदळाची पिठी आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. चिमूटभर सोडा आणि हातावर चोळून आपल्याला थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही ज्यावेळी आपण हे सर्व तयार करून तेल गरम व्हायला ठेवतो त्यावेळेस ते कडकडीत असलेले तेलाचं मोहन यामध्ये घालू शकता तुम्ही. आधी हे सर्व असं कोरडंच मिक्स करून घेऊया. मी मुद्दामहून या मिश्रणामध्ये हळद घालत नाही, कारण सोडा आपण वापरतो ना, त्यामुळे काळपट किंवा तांबूस असा रंग येऊ शकतो. त्यामुळे मी इथे हळद घालत नाहीये. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचं सैलसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे, पण एकदमच पाणी न घालता थोडं थोडं करून पाणी घाला आणि याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. अगदी छान गुठळ्या मोडून झाल्या की मग आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी ती मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण तोपर्यंत थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. आता मला हे चमच्याने मिक्स करायला जास्त येईना झाले, त्यामुळे मी इथे हातानेच करते. हाताने कसं एकसारखं बॅटर तयार झालं जातं आणि गुठळ्या देखील छान फोडल्या जातात. हे पहा, हाताने मी इथे सर्व पिठाच्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचे सैलसर बॅटर करून घ्यायचे आहे. हे पहा, इतपत असं सैलसर आणि एकसारखं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात कुठेही गुठळ्या नाहीत झालेल्या. बाहेरच्या गाडीवाल्यांचं हेच तर सिक्रेट असतं. जितकं चांगलं तुम्ही असं हातानं फेटून घ्याल ना, तेवढा चांगला आपला टेस्टी वडापाव बनणार आहे. एकदम छान असं हे फेटून घ्यायचं. सर्व गुठळ्या मोडून एकसारखं बॅटर बनवून घ्यायचं. जेवढा आपण याला छान फेटतो तितका वडा चांगला खुसखुशीत होतो. आता इथं माझं हे बॅटर बनवून झालेलं आहे. आपली दुसरी स्टेप पण पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला मी बॅटर तयार
कसे झाले आहे ते ओळखायचे कसे ते सांगते. आता चमच्यावर पाठीमागच्या साईडला अशी लाईन ओढून बघायची. आपलं हे मिश्रण पटकन असं खाली येत नाही आहे ना, हळूहळू येतं. तर हे अगदी परफेक्ट झालेलं आहे. हे मिश्रण जास्तही पातळ होता कामा नये, नाहीतर ते वड्याला असं कोटिंग धरणार नाही आणि जास्तही घट्ट होता कामा नये. तसे वडे घशात दाटल्यासारखे होतात. हे पहा, अशा पद्धतीने रेष ओढल्यानंतर हे मिश्रण लगेच खाली येत नाही आहे ना, ते आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता हे झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ. चला तर तोपर्यंत इथे आपली भाजी ही पूर्णपणे थंड झालेली आहे. पूर्ण गार करून घेतल्यानंतर आपले हे वडे एकदम छान आकार देता येतात. एकदम मिश्रण घट्टसर होतं, नाहीतर गरम आहे तोपर्यंत हे पातळच राहतात. काही ठिकाणी वडे खूप मोठे केले जातात, काही ठिकाणी खूप छोटे. तर आपण इथे मध्यम आकाराचे वडे बनवणार आहोत. जास्तही मोठे नाही, जास्तही बारीक नाही, असे मध्यम आकाराचे हे वडे आपण तयार करून घेऊया. एकदाच या मिश्रणाचे, या भाजीचे सगळे वडे आपण तयार करून घ्यायचे, म्हणजे वडापाव तळताना आपली गडबड होत नाही. 1-2 चमचे येईल एवढी भाजी आपण हातामध्ये घेऊन याचा गोल गोल राऊंड करून वरून थोडंसं दाबून चपटे करणार आहे. आणि हे मध्यम आकाराचे हे वडे आपण इथे करून घेऊया. हे पहा, एवढ्या आकाराचे. आता अशा पद्धतीने मी सगळे वडे इथे तयार करून घेते, मग आपण वडे तळायला घेऊया. आता दुसरी स्टेप तर आपली झालेली आहे पीठ भिजवण्याची, आणि ही आपली तिसरी स्टेप आहे वडे तयार करण्याची, वड्याचे गोळे. आणि चौथी स्टेप असणार आहे लास्टची, वडे तळण्याची. चला तर आपण आता इथं तिसरी स्टेप देखील करून घेतलेली आहे. सगळे वडे माझे इथे तयार आहेत. हे पहा, एकसारख्या आकाराचे छान असे वडे तयार करून घेतलेले आहेत. इथे 1.5 किलो बटाटा आपण वापरलेला होता, त्याचे या मध्यम आकाराच्या 16 वडे तयार झालेले आहेत. चला आता वडे तळायला घेऊया. ही आपली चौथी स्टेप. दुसरीकडे आपले पीठ सुद्धा 10-15 मिनिटं छान भिजलेलं आहे. आता इथे तेल गरम करायला ठेवूया. आता इथे वडे तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. लक्षात घ्या, वडे आकाराने थोडेसे मोठे असतात, त्यामुळे इथे वडे बुडण्या इतपत तेल घालायचं आहे. थोडं जास्तच तेल घालून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत तापलं गेलं पाहिजे आणि गॅस मोठाच ठेवून आपल्याला हे वडे यामध्ये सोडायचे आहेत, कारण आपण जे पिठाचं मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये पाणी भरपूर असतं आणि तेलामध्ये आपण वडा सोडल्यानंतर ते तेल थंड होऊ शकतं. त्यामुळे मोठ्या आचेवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता आपलं तेल इथं छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. आपण वडा सोडायला घेऊया. मिश्रणामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला वडा घोळवायचा आहे आणि हाताने घ्यायचा असा आणि असा लगेच सोडून द्यायचा आहे तेलामध्ये. दोन्ही बाजूनी व्यवस्थित मिश्रण वरून लावून घ्यायचं आणि हाताने घ्यायचा. थोडंसं पीठ आपल्याला इथं निथळून घ्यायचं आणि लगेच तेलामध्ये सोडून द्यायचं. जेवढे कढईमध्ये मावतात तेवढेच वडे सोडून घ्यायचे आणि थोडासा आकार धरून द्यायचा, लगेच उलटायचे नाहीत वडे. आता वडे उलटून घेऊया. आता इथे आपलं गॅस मध्यम किंवा कमी करायचा आणि छान असं सोनेरी रंगावर हे आपले वडे तळून घ्यायचे आहेत. वर खाली परतत असं छान हे वडे तळून घेऊया. इथे आपले वडे तळून झालेले आहेत. हे पहा, छान रंग आलेला आहे, आकार पण अगदी छान आलेला आहे. आपण वडे काढून घेऊया. आता दुसरी बॅच सोडून घेऊ.
दोन्ही बाजूने इथे पीठमध्ये छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे वडा। हळूच तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। बटाटे वडे वाटतात पण तळायला खूप वेळ घेतात, त्यामुळे कमी ह्याच्यावर आचेवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि हे जे कडेला पिठाचा चुरा पडतो ना, हा देखील आपल्याला पुढे लागणार आहे। त्याचीच आपण वडापावसाठी खायला चटणी बनवणार आहोत। इथे मी थोडे जास्त वडे टाकून घेतले, म्हणजे एकसारख्या रंगावर ते तळले जातात। हा जो कडेचा चुरा दिसतोय ना, याचीच हे ठेलेवाले गाडीवाली चटणी बनवतात। खूप छान लागते। मी ती चटणीची सुद्धा रेसिपी पुढे सांगत आहे तुम्हाला। हे पहा, इथे आपले वडे तळून झालेले आहेत। आकार पण अगदी छान आलेला आहे। हे पहा किती मस्त कलर आलेला आहे, रंग आलेला आहे ना। आपण वडे काढून घेऊया। आता आपल्याला जी चटणीसाठी शेव बनवून घ्यायची आहे ती थोडी कमी पडली तर गॅस मोठा ठेवून आपल्याला गरम तेलामध्ये हे असं मिश्रण सगळीकडून सोडून घ्यायचं आहे। आणि हे लगेच आपल्याला खालीवर करून परतून हे चटणीसाठी शेव आपल्याला काढून घ्यायची आहे। अगदी दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत ही भाजून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची। आता आपले वडे सगळे करून तयार आहेत। इथं चटणीची तयारी चालू आहे। आता ही सगळी कुरकुरीत होईपर्यंत हा चुरा तळून घ्यायचा। आणि या चटणीसाठी आपल्याला लसूण देखील लागणार आहे, तो देखील आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। आधी हे छान असा चुरा तळून घेऊया। अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा चुरा आपण इथे तळून घेणार आहे। नंतर यामध्ये वड्याबरोबर खायला लागणाऱ्या मिरच्या तळून घेणार आहे मी। या मिरच्यांना मधून मी चिरा देऊन घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने चिरा देऊन घेतल्यानंतर अंगावर अशा फटफट उडत नाही त्या मिरच्या। अशा छान तळून घ्यायच्या तेलामध्ये आणि मग खाली घेऊन यावरती मीठ टाकून या वड्यासोबत आपल्याला सर्व करायच्या आहेत। पांढरे डाग येईपर्यंत या मिरच्या तळून घ्यायच्या छान अशा। आता मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। यामध्येच आपण लसूण तळून घेणार आहे। हा लसूण आहे चटणीसाठी। याच्या मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत, पण वरची सालं काढलेली नाहीत। सालासकटच आपल्याला हा लसूण घ्यायचा आहे। लसूण असा छान तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत आपण यामध्ये तळून घेणार आहे। चुरा तळून झाला की मिरची तळून घेतली, त्यामध्येच या तेलामध्ये आपण हा लसूण देखील छान असा तळून घेणार आहे। सालासकटच घेतात, त्यामुळे चटणीला छान चव लागते। आता इथे आपले वडे तयार आहेत, पाव देखील आणलेले आहेत। आता आपण लगेच याचा चटणी तयार करून घेऊया, जी वडापावसाठी लागते। हाताने थोडासा चुरा मॅश करून घेतला, नंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा। आता हा सर्व चुरा यामध्ये घालून घेऊया। नंतर तळून घेतलेला लसूण घालू, मिरची पावडर घालून घेऊया। जसं तुम्हाला तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि हे आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। जास्तही बारीक नाही करायचं। अगदी 2च मिनिटं गुरकीनं फिरवून लगेच ही आपली चटणी तयार होते। हे पहा, इथे आपली वडापावची सुकी चटणी करून तयार झालेली आहे। दिसते ना, अगदी गाडीवर मिळते तशी। ही मी काढून घेते एका प्लेटमध्ये। आता इथे आपली चटणी तयार झालेली आहे। मिरच्या इथे तळून तयार आहे। यावरती थोडंसं मीठ घालून घेते मी। मीठ घालून मिक्स करून घेतलं। आता आपण लगेचच वडापाव सर्व करायला घेऊया। आणि या मी गाडीवर खातात
वडापाव तशाच प्लेट्स देखील इथं आणून घेतलेल्या आहेत. या प्लेट्समध्ये मी आता वडापाव खायला देणार आहे. ही चटणी आपली 8-10 दिवस टिकू शकते, त्यामुळे तुम्ही जास्त देखील बनवून ठेवू शकता. इथे आपण पावमधून चिरून घेतलेला आहे. यामध्ये जी सुकी चटणी केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची 1 चमचा. यामध्ये वडा ठेवून घ्यायचा आणि आपला वडापाव इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने या प्लेटमध्ये 2 वडापाव येतात. हे पहा, इथे आपण दुसरा वडापाव देखील तयार केलेला आहे. आता सोबत मीठ लावून तळलेली छान अशी मिरची यावरती ठेवून द्यायची आहे. तर तयार झालेला आहे इथे आपला खमंग खुसखुशीत वडापाव, जो गाडीवर मिळतो तसाच अगदी केलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे ही वडापावची रेसिपी बनवून पहा. धन्यवाद.